पीक डौलदारपणे उभे. निहाल तू स्मार्ट. पहिला चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हर, खाली चेंडूच्या, मात्र फ्री हिट बॉल. पहिला बॉल फ्री हिट आहे. निहाल तू स्मार्ट गोलंदाजी करणारा हा खेळाडू पुण्याचा खेळाडू आहे. आयकॉन या मैदानामध्ये आता खेळतोय. त्याच्या बरोबर आपण पाहतोय सुहास पवारला. मुंबईचा खेळाडू आहे सुहास पवार. एक पुण्याचा आयकॉन, एक मुंबईचा आयकॉन आणि टीम आहे बिरवाडीची वैष्णवी 11. क्षेत्ररक्षण करताना निहाल. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडूला लेग कट केला, बाहेर काढला. निर्धाव चेंडू इथे बघू शकतो आपण आणि धावफलकावरती 1 धाव आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना 1 धाव. सलामीची जोडी मैदानामध्ये आयुब मोमीन. मोमीन स्ट्राईक एंडला, आयुब शेख नॉन स्ट्राईक एंडला आहे. सलामीला आलेले हे दोन्ही फलंदाज. निहाल तू स्मार्ट. पुन्हा चांगला चेंडू गुड लेंथ वरती टाकताना हलकासा बाउन्स मिळतोय आणि व्हेरिएशन भरपूर आहे या गोलंदाजाकडे. तुम्ही बघितलं असेल त्याची बॉडी लँग्वेज बघा. चेंडू टाकल्यानंतर तो ज्या प्रकारे आपल्या मार्क वरती परत एकदा जातोय. आज मी बघतोय निहालला खूप छोटा रनअप आहे. म्हणजे त्याचा लेदर बॉलचा रनअप बघितला तर याच्यापेक्षा खूप मोठा आहे. जवळपास डबल, दुप्पट लांब वेगानं तो धावत येतो. टेनिस बॉलला तेवढा वेगाने धावत नाही, पण जास्त अग्रेसिव्ह दिसत नाही. आज जो नेहमीच आम्ही निहाल तू स्मार्ट बघतो मैदानामध्ये, आज थोडासा शांत येतो पण तेवढाच प्रभावी राहिलेला आहे. पायामध्ये टाकलेला हा चेंडू या स्पोर्ट आकाशाकडे जाईल. पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद. निहाल तू स्मार्ट इथे विकेट काढून देतोय. पहिल्या षटकामध्ये डावाला खिंडार इथे पडलं जात आहे. मॅच आहे टॅगी वॉरियर्स नडगाव विरुद्ध वैष्णवी 11 बिरवाडी. वैष्णवी 11 बिरवाडी संघानं टॉस जिंकलेला होता. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. टॅगी वॉरियर्स नडगावला त्यांनी या मैदानामध्ये क्षेत्ररक्षक फलंदाजीसाठी बोलावलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये काय सुरुवात करून दिली इथे गोलंदाज निहाल तू स्मार्ट कडून. टॅगी वॉरियर्स 12th मॅन इथे नाहीये, आपण ताबडतोब पाठवा. नडगाव संघ राखीव खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. निहाल वाह, पुन्हा चांगला चेंडू. आज स्टॉक बॉल्स त्याने इथे काढले, ठेवणीतले चेंडू इथे. मी बघतोय निहालला टप्प्यावरती कमालीचं नियंत्रण आहे. आणि तुम्ही बघता काही गोलंदाज वेगाच्या प्रेमात पडतात आणि मग टप्पा हरवतात. मग ते षटक तेवढंसं प्रभावी ठरत नाही. मात्र वेगाच्या प्रेमात न पडता तुम्ही जर टप्प्यावरती दिशेवरती लक्ष दिलं त्याचा फायदा होतो. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचा होता, मात्र फसला हा चेंडू. पुन्हा निर्धाव. षटकाची होईल सांगता. पहिल्या षटकामध्ये मात्र 1 धाव, 1 गडी बाद, 1. टॅगी वॉरियर्स नडगाव आज काय गोलंदाजी केलेली आहे सगळ्याच षटकांमध्ये. 3रं षटक टाकलंय एकूण स्पर्धेमध्ये निहाल तू स्मार्टनं आणि प्रचंड प्रभावी. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव, 3 विकेट. तिसऱ्या षटकामध्ये 1 धाव, 1 विकेट. 3 षटक टाकताना 6 धावा दे 4 विकेट आज दिवसभराच्या सत्रामध्ये काढलेल्या आहेत निहाल तू स्मार्टनं. काय गोलंदाज आहे. नवीन षटक गोलंदाज सुहास पवार, डाव्या हाताचा गोलंदाज. पुन्हा मिश्रणाची अद्भुत क्षमता असलेला हा खेळाडू सुहास पवार गोलंदाजी मार्कवर. समोर आयुब शेख आहे आयकॉन. आयुब शेख आणि बरोबरीला अजून माफ करा अक्षय नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंड वरती आयुब आणि सुहास पवार. यस, येऊ दिला बॅट पर्यंत बॉल आणि पंच केला सरळ बॅटनं. गोलंदाजाच्या डोक्यावरून 6 धावा. आयुब शेखचा पहिला षटकार.
पुन्हा एकदा सुहास. यस, खोलवर चेंडू होता, फसलेला फटका आणि आयुब शेख बाद. सुहास पवारला मिळतं यश. जसं समोर इनसाइड आउट एक चांगलं अक्षर ठरतं नेहमीच, मात्र आपण पाहिलं की इथे टायमिंग करू शकलेला नव्हता. थोडासा बाहेरच्या बाजूला लागला, जो मध्यवर्ती आला नाही बॉल आणि अपेक्षित लांबी चेंडूनं गाठली नाही. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती होता. आयुब शेख बाद. 2 गडी बाद 7. दुसरं षटक सुरू असताना आयकॉन गोलंदाजांची 3 षटकं आहेत आणि ही 3 षटकं व्यवस्थितपणे खेळून काढणं विशेष म्हणजे आयकॉन समोर आहेत. फलंदाज देखील आयकॉन आहेत. आणि आता धीरज भोईर नवीन आयकॉन मैदानामध्ये येतो. आयुब शेखच्या जागेवरती 2 फलंदाज बाद झाले. 4थ्या क्रमांकावरती आपण बघतोय धीरज भोईरला. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील धीरज भोईरनं प्रभावी कामगिरी केली होती. चांगला चेंडू. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू शांतपणे खेळला. या अगोदरची इनिंग आपण पाहिली होती धीरजची. सुरुवातीला शांत खेळतो, त्याच्यानंतर मात्र हळूहळू आक्रमण चढवतो. एकदा का तो रंगात आला की मग गोलंदाजाची धडगत नसते. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. निखिल पारवे यष्टांच्या पाठीमागे मात्र चुस्त आहे. सुंदर कामगिरी. इथे धावा मिळणार नाहीत. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेले आहेत धीरज भोईर समोर. आणि फसला आणि षटकाची सांगता. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तिथून पुढे 5 चेंडू लागोपाठचे निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपला. 2 गडी बाद 7. टॅगी वॉरियर्स नडगाव. काय गोलंदाजी आज इथे बघतोय आपण. खरं तर असे जे स्पेल आहेत ना, हे रोज नाही आहेत, कधीतरी एखाद दिवस येतात असे स्पेल. आज निहाल तुस्माडचा आपण स्पेल बघितला अगोदरच्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये सुद्धा सुहास पवारला आपण पाहिलं होतं अगोदरच्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रभावी गोलंदाजी राहिलेली या दोन्ही गोलंदाजांकडून. आणि या 2 मोठ्या तोफा आहेत. या तोफा ज्यावेळेस धडधडायला लागल्या की मग फलंदाजांची धडगत नसते. आणि आपण पहिला सामना या सामन्यामध्ये देखील बघितलेला आहे. यावेळेस समोर स्थानिक खेळाडू आहे अक्षय स्ट्राईक एंडवर सामना करेल निहालचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आज मला वाटते कठीण प्रश्न विचारलेले आहेत. आज सोपे प्रश्न नाहीत फलंदाजांना. कठीण प्रश्न म्हणजे जो अभ्यासक्रमामध्येच विषय नाही तो विषय सोडवायची वेळ आलेली आहे आज. आणि कसा सोडवतायत फलंदाज हे बघायचंय. गोलंदाज निहाल तुस्माड. पुन्हा फटका खेळायचा प्रयत्न. धाव घ्यायला निघालेला होता, मात्र धीरजनं थांबवलंय त्याला. संयम ठेवा अजून. निहाल तुस्माड. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू लागोपाठ निर्धाव होते. आता 2 टाकलेत लागोपाठ. 7 बॉल निर्धाव आलेत निहाल तुस्माड कडून. यस, यावेळेस बॅटला संपर्क, मात्र धावा नाही मिळणार आहे. 8वा चेंडू लागोपाठचा निर्धाव. आपल्याला माहित आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये लागोपाठ 121 चेंडू निर्धाव टाकण्याचा विक्रम भारतीय खेळाडूच्या नावावरती आहे. त्याचं नाव आहे बापू नाडकर्णी. 121 म्हणजे 20 ओव्हर्स लागोपाठ निर्धाव टाकण्याचा पराक्रम. 17 ओव्हर्स लागोपाठ निर्धाव टाकलेत रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट. नो बॉल, ओव्हर स्टेपिंग. ही समस्या नेहमीच आम्ही बघतो लेदर बॉल मध्ये देखील आणि टेनिस बॉल मध्ये देखील. निहाल कडून ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल येतात. तर 2 धावा फलकावरती. धावा आता असणार आहेत त्या 9. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. इतर मॅच आपण बघितलं की धावांचा अगदी सुकाळ असतो, मात्र ज्यावेळेस निहाल तुस्माड येतो, सुहास पवार येतो, त्यावेळेस धावांचा दुष्काळ असतो. ओ हो, धीरजचा त्रिफळा उद्ध्वस्त होईल. मात्र इथे फ्री हिट होता.
एक धाव इथे मिळणार आहे 22च्या रूपानं आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 10 धावा. फ्री हिट वरती क्लीन बोल्ड झाला धीरज. जीवदान त्याला जीवदान म्हणता येणार नाही, कारण फलंदाज जोखीम घेण्याचा प्रयत्नात असतो. मी बादच होणार नाहीये त्याची खात्री असते त्याला, आणि मग तो अधिक मोठा फटका खेळायचा प्रयत्नात असतो. अशा प्रसंगी बाद जरी झाला तरी जीवदान नाही म्हणता येणार. धावफलकावरती धावा आहेत 10. तिसरं षटक सुरू असताना पुन्हा एकदा निहाल. एक चांगला स्पेल येतोय निहालचा पुन्हा एकदा. लागोपाठचे 8 चेंडू निर्धाव टाकलेत त्याने, आणि हा पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू आहे. निर्धाव षटकांचा राजा म्हणून बापू नाडकर्णींना ओळखलं जायचं. त्या काळामध्ये अशी गोलंदाजी अचूकतेवरती त्यांचा भर असायचा. आपण झेरॉक्स म्हणतो ना, एखादा बॉल टाकलाय त्याची दुसरी झेरॉक्स, तर असे कित्येक बॉल ते एकासारखे टाकत होते. बाहेरची कड आहे आणि तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाहीये फलंदाजांकडून. षटकाची सांगता होते आणि पुन्हा एकदा एक प्रभावी षटक. या षटकातून केवळ 2 धावा, तर 2 षटकं टाकली, 3 धावा आणि 1 विकेट निहाल तुस्माड. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 5 धावांमध्ये 3 विकेट होत्या. या सामन्यामध्ये 2 षटकांमध्ये 3 धावांमध्ये 1 विकेट आहे. कंजूस, किती कंजूसी करायची असते नाही का. म्हणजे आपण नाटक बघत असाल तर शेक्सपियरचा शायलॉक हे जे पात्र आहे ना, हे पात्र प्रचंड कंजूस आहे. मात्र त्या शायलॉकला सुद्धा हेवा वाटेल, अरे माझ्यापेक्षाही कोणीतरी कंजूस आहे इथे, तो म्हणजे हा आहे निहाल तुस्माड. 4 षटकांमध्ये आताच्या काळामध्ये जिथे गोलंदाजांचे पंख छाटलेले आम्ही म्हणतो, अशा स्थितीमध्ये 4 षटकांमध्ये एखादा गोलंदाज मात्र 8 धावा खर्च करतोय. 24 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय, 4 विकेट काढतोय. ही निव्वळ आश्चर्यकारक गोष्ट आहे. नवीन षटकाची सुरुवात. लेंथ बॉल, यास यास लोवर फुल टॉस वरती धीरज भोईर. षटकार. की आपली बोट आपण व्यवस्थितपणे किनाऱ्याला घेऊन जाऊ शकतो, आणि पहिल्याच बॉलला षटकार ठोकलाय. आतिश गोलंदाजी मार्कवरती. मागच्या सामन्यामध्ये आतिशनं देखील प्रभावी कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये आतिश कडून पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र समोर धीरज भोईर आहे, त्याच्या हातात पण बॅट आहे. त्याची प्रतिभा, त्याचं कौशल्य हे प्रचंड मोठं आहे, आणि त्यामुळं पहिल्या 3 षटकांमध्ये धावांचा अनुशेष आहे, भरून काढण्याचा जरूर प्रयत्न करेल धीरज. इथे षटकार आलाय धावफलकावरती 16 धावा. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. संयम खूप महत्वाचा असतो की यस, परत एकदा सरळ बॅटनं थेट साइड स्क्रीनवर लॉफ्टेड स्ट्रेट. दुसरा षटकार धीरज भोईर. आतिश वरती मोठा हल्ला इथे होतोय. लागोपाठचे 2 षटकार धीरजच्या बॅट मधून इथे येत आहेत. अनुशेष दूर करायचा आहे. राजकीय भाषणांमध्ये आपण अनुशेष हा शब्द ऐकत असतो नेहमीच. विकासाचा अनुशेष भरून काढू, इथे धावांचा अनुशेष भरून काढायचा आहे. पहिल्या 3 षटकामध्ये प्रचंड दुष्काळ होता, फक्त 10 धावा आल्या होत्या, आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये कव्हर्सच्या डोक्यावरून उचललाय चेंडू. तिसरा लागोपाठचा षटकार.
3 षटक ही आडवाटेचा रस्ता होता. धीरज भोईरच्या षटकारांसाठी तय्यब भाई देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. जबरदस्त 3 षटकार ओळीनं. फुल टॉस चेंडू कव्हर्सला लॉंग ऑफला इथे आहे आणि धीरज मात्र बाद होईल. शेअर बाजार उसळला होता, जसा उसळला तसाच कोसळला. पण यांनी जो झेल घेतलेला आहे त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस अतुलजी माने यांच्याकडून आलेलं आहे. प्रेक्षकांकडून बक्षिसांची खैरात होते. खेळाडूंवरती चांगल्या खेळाचं कौतुक होतं, ही चांगली गोष्ट आहे आणि कौतुक झालं पाहिजे. जरूर कौतुक झालं पाहिजे. कौतुक आपल्याला करता आलं पाहिजे. स्लोवर वन टाकलेला हा चेंडू. इथे चांगल्या खेळाचं कौतुक जरूर होत आहे. तय्यब नवीन फलंदाज मैदानामध्ये. 3 गडी बाद, धावफलकावरती 28 आहेत. चौथ्या षटकामध्ये आतिश गोलंदाजी मार्कवरती. पहिलं 3 चेंडूवरती धीरजनं 3 षटकार ठोकल्यानंतर चांगलं कमबॅक केले. फिनिश करेल या चेंडू बरोबर आणि निर्धाव चेंडू येईल. शेवटच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही. चांगलं कमबॅक राहिलं आतिश कडून. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 28. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक मैदानामध्ये आता येणार आहे आणि स्थानिक गोलंदाजी मार्कवरती येईल वैष्णवी बिरवाडी संघाकडून. यानंतरची लढत निश्चित होणार आहे यामिन 11 मानगाव विरुद्ध इकरा 11 तुडील. दोन्ही संघ नायकांना विनंती, आपण टॉस साठी या. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना इकरा 11 तुडील विरुद्ध यामिन 11 मानगाव. दोन्ही संघ नायकांना विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहा. तर शेवटचं षटक मैदानामध्ये 5व्या षटकासाठी गोलंदाज असणार आहे वैष्णवी 11 बिरवाडी संघाचा विलास. मागचं षटक प्रभावी होतो विलासचं, पुन्हा विलास येतोय डेथ ओव्हरसाठी. तर समोर फलंदाज असणार आहे अक्षय आणि त्याच्या सोबतीला तय्यब आहे नॉन स्ट्राईक एंडला. उजव्याच्या बाहेर कट केला चेंडू आणि थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला आहे. 1 धाव अक्षयसाठी प्राप्त होऊ शकते. 29 धावा. मोठे फटके जरूर हवे आहेत, जसे धीरज भोईरने खेळलेत लागोपाठ. 15-20 धावा या षटकापासून मधून येत असतील तर एक चांगला स्कोर म्हटला जाऊ शकतो. 50 ओलांडणं निश्चित एक फायटिंग स्कोअर पर्यंत पोहोचू शकतील या मॅच मध्ये टॅगी वॉरियर्स नडगाव. मात्र प्रभाव गोलंदाजांचा राहिलेला आहे. फक्त 3 चेंडू मध्ये जो प्रभाव दाखवलेला इथे 4 धावा मिळतील. शानदार चौकार. फक्त 3 चेंडू असे होते जे गोलंदाज आतिशचे होते आणि धीरज भोईरने खेळले 3 षटकार. या व्यतिरिक्त गोलंदाजांचा बोलबाला वर्चस्व या मॅच मध्ये राहिले आणि डॉट बॉलची संख्या जर बघितली तर किती आहे? 18 डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू टाकलेले आहेत 26 पैकी 18 डॉट बॉल आहेत आणि इथे चौथा या इनिंग मधला षटकार.
धावा धावफलकावरती येत आहेत. तर तय्यबच्या बॅट मधून षटकार येतोय. या अगोदर चौकार ठोकला होता तय्यबनं. विलासचा सामना करतोय पुन्हा एकदा. हा फॉली करण्याचा प्रयत्न होता. एक क्या किया तर फलंदाज बाद आहे आणि तय्यब बाद होणार आहे. दोघांनी एकमेकांना क्रॉस करण्याच्या अगोदरच इथे स्टंप्स उडालेले आहेत. कुणीतरी बाद झालेला आहे. पण आउट कोण होणार आहे हे बघायचे आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांना विनंती करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणाहून जी आम्हाला दृश्य दिसली तय्यब डेंजर एंडकडे दिसतोय. परंतु तिसरे पंच दूध का दूध पाणी का पाणी करून टाकतील. यस ब्लॅक टी शर्ट तय्यब इथे होणार आहे बाद. आणि नवीन फलंदाज आता स्ट्राइक एंडला खेळणार आहे. माफ करा नॉन स्ट्राइक एंडला खेळणार आहे. पुढील होणारा सामना इकरा 11 तुडील वर्सेस यामिनी 11 मानगाव. नाणेफेकी येतं. तर ओसामा नवीन फलंदाज. अफजलच्या हस्ते नाणेफेक होते. एक अतिरिक्त धाव. वाईड बरोबर 40 धावा फलकावर. दुसऱ्या धावाला आउट झाला ना. 41 धावा आहेत. 41 लॉस ऑफ 4. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आतलीकड जरूर फाईन लेगला 1 धाव आणि स्कोअर कार्ड पुढे पोहोचतोय 42 धावा. पहिला डाव मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि काय गोलंदाजी राहिली. पहिलं षटक निहाल तुस्माडचं, त्यानंतर सुहास पवार, पुन्हा निहाल तुस्माड. या 3 षटकांमध्ये अक्षरशः फलंदाजांना बांधून टाकलं होतं, जकडून टाकलं होतं, रोखून ठेवलं होतं. मात्र त्यानंतर जरूर मोठे फटके आलेले आहेत. येस उजव्याच्या बाहेर पुन्हा वाईड आहे. एक अतिरिक्त धाव. मला तर DRS घेतला जातो यस निहाल कडून आणि वाईड साठी हा डिसिजन चॅलेंज होईल. मात्र लांबलेलं षटक आहे इथे. या षटकामध्ये तब्बल दुसरा वाईड आपण बघतोय आणि 8 चेंडू टाकावे लागतील गोलंदाज विलासला. मात्र पाहायचे हा चेंडू कुठे टाकलाय, कसा जातोय. तिसरे पंच या ठिकाणी आपला निर्णय घेत आहेत. सगळे दृश्य अँगल्स वेगवेगळे त्यांच्या समोर ठेवले जातील. मात्र ज्यावेळेस वाईड चेक करायचंय तिसऱ्या पंचांना, मला वाटतं एकच अँगल महत्वाचा असतो, तो म्हणजे फ्रंट. पुढच्या कॅमेरा किंवा मागच्या कॅमेऱ्यातूनही देखील पंच बऱ्याच वेळा चेक करू शकतात. तर पाहायचं हा चेंडू कुठे पडलेला आहे, फलंदाजाची पोझिशन काय आहे. टेनिस बॉलला काय होतं की आपण ज्यावेळेस मागचा पाय म्हणजे उजवा पाय मागे टाकतो, उजवा पाय मागे टाकल्यामुळे उजवा खांदा चेंडूच्या लाईन मध्ये येतो आणि तुमचा रीच त्याच्यामुळे खूप वाढतो. ज्यावेळेस डावा पाय फलंदाज पुढे टाकतो ना, उजवा खांदा मागे राहतो आणि मग मोठा रीच मिळत नाही. फेअर बॉल आणि याबरोबरच एक षटक इथे संपणार आहे आणि धावा असतील 42. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 43 धावा. वैष्णवी 11 बिरवाडी संघाला सामना जिंकायचा असेल तर टॅगी वॉरियर्स नडगावला रोखायच्यात 42 धावा. झालेला आहे. इकरा 11 तुडील विरुद्ध यामिन 11 मानगाव. या दोन संघामध्ये यानंतरची मॅच आहे
तर तुर्तास या सामन्यात जिंकून हा सामना जिंकून क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल याची उत्सुकता प्रचंड आहे. जाणून घेऊया मैदानावरती घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा मागोवा घेतील जशी मॅच सुरू होईल. पुन्हा एकदा टॅगी वॉरियर्स नडगाव क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. याच्या पुढील सामना होणार आहे त्यामध्ये टॉस विन झालेला आहे तो यामिनी 11 माणगाव. हॅलो चेक. धन्यवाद. आपण पाहतोय रेजी डोमे सरांचा आवाज आपण ऐकला. महत्वाची मॅच मैदानाच्या मध्ये चालू आहे. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल वैष्णवी 11 बिरवाडी आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर महत्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तो म्हणजे टॅगी वॉरियर्स नडगाव. अशा दोन महत्वाच्या संघामधली लढत आपल्याला पाहायला मिळते. चला विनंती करेन लगेच मॅचला सुरुवात करून घ्या. वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. एक महत्वपूर्ण धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी खेळपट्टीवरती दाखल झाले. 43 धावांची टोटल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते जिथे 30 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. एक महत्वाची लो स्कोरिंग मॅच ती सुद्धा हाय स्कोरिंग होऊ शकते एवढी ताकद बॉलिंग करत असताना धीरज भोईरकडे आहे. जस्ट पहिला बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा पहिला बॉल असेल जिकडे आपण जर पाहिलं तर मगाच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती निखिल पारवे बचावले होते फ्री हिटच्या बॉल मुळे कारण की पहिल्याच बॉलवरती कॅच होती. आपण पाहतो निखिल पारवे स्ट्राईकला. त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर सुहास पवार बॉलिंग मार्क वरती धीरज भोईर आणि हा पहिला फ्री हिटचा बॉल. फ्री हिट बॉल पहिला चेंडू अति वेगाचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अति वेगानं कीपरचा वेध घेत असताना बॉल डॉट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल.
एक चांगली बॉलिंग धीरज भोईरनं इम्प्रेस केलंय या संपूर्ण रात्रीमध्ये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली, किंवा बॅटिंग सुद्धा प्रयत्न सुद्धा याही मॅचमध्ये त्यांना बॅटिंग चांगली करण्याचं केले. शेवटच्या क्षणी अपयशाची थाप आली पण हरकत नाहीये, टोटल समोर चांगली झाली आहे. फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण, निखिल पारवे त्याच्या बॅटमधून षटकार. फ्री हिटचा बॉल डॉट झाले पण त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती मात्र आक्रमण केलंय. यावेळीचा स्ट्रोक बॅटच्या टोला लागलाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. मोठी विकेट त्यांना पाहायला मिळेल. धीरजच्या नावावरती पहिली सफलता. एक निर्णायक खेळाडू निखिल पारवे. व्यासपीठावर यायचंय हेमंत चांदलेकर. महत्वपूर्ण फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतील. एक निर्णायक बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहतोय, नाव आहे मंगेश कडू. मंगेश कडू महत्वाचा खेळाडू, सातत्यानं विजयाच्या गोडधोड मध्ये अगदी आपण जर पाहिलं तर अप्रतिम खेळ करतो असा मंगेश कडू आता मैदानावरती दाखल झालाय. समोर कडवा आव्हान आहे, खऱ्या अर्थानं मंगेश कडूच्या समोर कडवा आव्हान धीरज भोईरचं आहे, ज्यानं निखिल पारवेची विकेट घेतली तिसऱ्याच बॉलवरती. पहिला डॉट बॉल फेकला दुसऱ्या बॉलवरती, षटकार आला तिसऱ्याच बॉलवरती, विकेट सुद्धा येताना आपल्याला बघायला मिळाली आहे. त्याच वेळेला मंगेश कडू त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर सुहास पवार ही जोडी मैदानावरती आता आहे. दोन्हीही अगदी आपण जर पाहिलं तर डावकुरा त्याचे फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. कशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर धावा बनतील, कशा पद्धतीचा खेळ होईल हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पुढचा बॉल धीरज. अप्रतिम चेंडू, अतिवेगाचा सुसाट बॉल पाहायला मिळते. अप्रतिम भन्नाट वेगाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजून एका डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग, चांगल्या दर्जाचं कमबॅक, चांगला पलटवार खेळपट्टीवरती वारंवार करतोय धीरज भोईर, प्रभावित करून सोडतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तब्बल 6 धावा या धावफलकावरती आहेत. बॉल झालेत ते म्हणजे आता इथून पुढे 4. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल गोलंदाज धीरज. ओहो, याही वेळेला टप्पा पडलाय, बॉल अति वेगानं चाललाय. पहा ना, म्हणजे बॅटरला फटका तर खेळायचा होता, माइंडसेट केलं होतं शॉर्ट पॉईंटच्या दिशेला खेळायचं, बॅटही फिरवली पण बॅट बॉलचा संपर्क कोणताही होत नाहीये. आणि त्याच कारणानं का होईना अजून एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. फक्त पंच करायचं सुहास पवार सांगतील की आता इकडे धावा येणं गरजेचं आहे. एक षटकार आल्यानंतर धावा पुढे जाणे अपेक्षित आहेत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे, पण ते प्रयत्न असफल आतापर्यंत तरी ठरताना बघायला मिळालेत. शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. लांबी खूप कमी गाठली, उंची बरीच. शेवटच्या क्षणी वेल जज, एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. मंगेश कडू खेळपट्टीला सोडून
पहिले तर महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना रंगणार यात ते मात्र शंका नाहीये. सामना रंगवण्यासाठी आपण पाहिलं तर धीरज भोईर मैदानावरती उभा आहे आणि त्यानं फक्त धावा खर्च केला त्या 6. पहा ना, म्हणजे पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. लगातारचे 4 बॉल अगदी अप्रतिम एवढ्या वेगाचे फेकले की 2 विकेटही मिळाल्या आणि 2 डॉटही येताना पाहायला मिळाले. आता इथून पुढे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय महत्वाचा खेळाडू बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय. आयुब शेख आपण पाहतोय. आयुब बॉलिंग मार्क वरती दाखल होतील. या मॅच मध्ये महत्वाचे षटक आयुबला टाकायचं आहे की मन महत्वाच्या क्षणी धावा थांबवायच्यात. हा माइंडसेट करावा लागेल. जी धीरजनी बॉलिंग केली ती बॉलिंग इकडे आता पुन्हा आयुबला सुद्धा करायची आहे, कारण की करावं लागेल हे. आता टीम टॅगी वॉरियर्स नडगाव टीमसाठी खूप मोठा संघर्ष चालू आहे टॅगी वॉरियरचा, कारण की धावा थांबवण्यामध्ये ते अगदी सफलतेच्या दिशेनं एक एक पाऊल पुढे टाकतात, जशी बॉलिंग धीरजने केली. अय्यूब शेख बॉलिंग कशी करतील, किंबहुना समोर सुहास पवार. हे बॅटल खूप मोठं आहे. एका बाजूला डावकुरे हाताचा आपण जर पाहिलं तर बॅटर, त्याच्या समोर अगदी आपण जर पाहिलं तर अय्यूब शेख बॉलिंग करताना पाहायला मिळतील. महत्वाच्या क्षणी त्यांना धावा थांबवायच्यात आणि मग त्या धावा कशा पद्धतीनं थांबवल्या जातील हे सगळे क्षणचित्र आपण समोर पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल, सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं. बचावकारक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होता. त्याच वेळेला तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होताना बघायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना तब्बल 7 या आकड्यावरती धावगती. बऱ्याचशा वेळानंतर एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली जाते. अशा स्वरूपाच्या सिंगल खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण की सुहास पवार यांना माहिती आहे ही मॅच सिंगलने का होईना पुढं जाणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीचेच प्रयत्न मैदानावरती आपण पाहतो केले जातात. सिंगल घेतली, लगेचच मात्र स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकला बॅटर आता येताना पाहायला मिळतील. नाव आहे विलास. विलास मात्र आपण पाहतो स्ट्राईकला टीमचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू. टीम बिरवाडी वैष्णवी 11 बिरवाडी संघ, तात्याजी मालुसरे सर यांच्या मालकीचा संघ. फटका खेळला, बॉल हवेत पाहायला मिळेल. शॉर्ट पॉइंटच्या दिशेला बॉल प्रस्थान होईल. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. तद्वर मात्र आपण जर पाहिलं तर पाहता पाहता दोन्ही फलंदाजाने 1 धाव आरामामध्ये अर्जित केलेली बघायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरसावत असताना संघाचं धावफलक 8 या आकड्यावरती पोहोचलं जाते. 8 धावा धावफलकावरती. सुहास पवार यांच्याकडून खूप मोठ्या खेळीची अपेक्षा आता वैष्णवी 11 बिरवाडी या टीमला. ओ मोठा फटका, सुहास पवारचा वार, मैदानाच्या आतमध्ये सगळेच गार. येतोय उत्तुंग षटकार. सुहास पवार मास्टर माइंड आहे अगदी. पहा ना, म्हणजे खेळपट्टीचा अंदाज घेतला, पहिली सिंगल काढून घेतली, बॉलचा अंदाज घेतला आणि त्याच वेळेला बॉलरचा सुद्धा समाचार घेतलाय. 6 धावा येताना पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 14 धावा. ओ सेन्सिबल क्रिकेट, बचावकारक फटका, फक्त बॉलला दिशा दिली आहे. 1 धाव तर तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का? नाही. एकाच धावेवरती समाधान मानला जातोय. 1 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती. सुहास यांना माहिती आहे सिंगल आली आहे. आता सिंगल न धावगती पुढे जाईल. आता अपेक्षा विलास कडून असेल टीम वैष्णवी 11 बिरवाडीला धावा बनवायच्यात. एकात मोठा फटका खेळणं गरजेचं आहे आणि तो मोठा फटका कशा स्वरूपाचा येईल हे पाहणं गरजेचं आहे. समोरचा बॉल, वेगाचा चेंडू पाहायला मिळतंय. एसटी रक्षक थोडे फंबल झाले. शॉर्ट फाईन लेगचं बॅकअप चांगलं आहे आणि त्याच कारणानं होईना मैदानाच्या आतमध्ये एक चांगला डॉट बॉल मैदानावरती फेकला गेला. बॉलिंग करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अय्यूब शेख चांगली कामगिरी करतात. धावा थांबवतात. धावांचा वेग पूर्णपणे रोखला जातोय. आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025.
समोरचा बॉल पायामध्ये होता, फ्लिक करायचं होतं, दिशा दिली, फायनलच्या दिशेला बॉल चालला, फिल्डर बॉलच्या मागे, शेवटच्या क्षणी अपयशाची थाप पाठीवरती, बॉल जाईल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध सीमा पार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावपळ कव्हरेज ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. वंडर स्पोर्ट्स इंडिया क्षणचित्र पहा, शेवटच्या बॉलपर्यंत अगदी शेवटपर्यंत कुठे बॉल चाललाय हे सगळं दाखवलं जाते. हे मेहनत आहे. आपण पाहिलं तर कॅमेरामॅनची, अगदी आपण जर पाहिलं तर स्पर्धा सुरू व्हायच्या आधी सगळ्यांच्या आधी ते येतात आणि मग सगळे गेल्यानंतर त्यांना जावं लागतं. ही मेहनत आहे. हा खूप स्ट्रगल केला आहे 1 वर्षामध्ये आणि म्हणूनच का होईना वंडर स्पोर्ट्स इंडिया दक्षिण रायगडामधील अग्रनामांकित यूट्यूब वाहिनी आपल्या भेटीसाठी आली आहे. अगदी महाड तालुक्यातील एक महत्त्वाचा क्रिकेटर आपण ज्याच्याकडे गग्गागिरी म्हणून पाहतो, पण त्याच्या मनामध्ये आलेली संकल्पना वंडर स्पोर्ट्स इंडिया अगदी आपण जर पाहिलं तर सगळ्याच बंधूंनी एकत्रित येऊन हे कामकाज मात्र केलं आहे. जिकडे मास्टर कॅमेऱ्यासाठी आपण जर पाहिलं तर आपल्याला श्रेयस सुतार पाहायला मिळतात, साईड कॅमेऱ्यासाठी तिकडे सूरजगिरी आपण पाहतोय, त्याचबरोबर आपण समोरच्या कॅमेऱ्यासाठी सिद्धू सुतार यांना सुद्धा पाहतोय आणि ॲक्शन रिप्लेसाठी प्रतीक गिरी आणि त्याचबरोबर ॲज अ ऑफिशियल ऑनलाईन स्कोररसाठी सुद्धा आमचे मोठे प्रतीक गिरी आणि त्याचबरोबर अजून एक साईड कॅमेरा तिकडे आपण जर पाहिलं तर निखिल आपल्याला पाहायला मिळतात आणि ड्रोन मॅन आमचे या वंडर स्पोर्ट्स इंडियाचे सर्व स्वतः गग्गागिरी आपण पाहतोय. आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक ही चांगली यूट्यूब वाहिनी पाहायला मिळते वंडर स्पोर्ट्स इंडिया. जाऊया मॅचच्या दिशेनं. ऑन फील्ड अंपायरचं कौतुक करावं लागेल. बंटीजी जाधव सर, त्याचबरोबर गणेशजी बाविस्कर सर पाहतोय. टप्पा पडला, बाहेर चाललाय, या सोडून दिल्या बॉलला, बराचसा बाहेर गेल्यानंतर अवंतर स्वरूपाची धाव येते. व्हाईट बॉल. दक्षिण रायगडामधील सर्वाधिक मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये कव्हर केल्या जातात असे बंटी जाधव सर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ट्रॅव्हल करणारे पंच गणेश बाविस्कर सर आपण पाहतोय. या दोन्ही पंचांनी चांगलं कामकाज केलंय. स्पर्धा यशाकडे नेण्यासाठी खूप मेहनत केली आहे. धीरज भोईर, वेग पहाना, काय फिल्डिंग, अप्रतिम. एफर्ट चांगले दिले जात आहेत, 100% एफर्ट दिले जात आहेत. होय, हे गरजेचं आहे. आम्ही आज मैदानाच्या आतमध्ये आलोय. अगदी आपण जर पाहिलं तर टॅगी वॉरियर्स नडगाव संघानं मला संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं आम्हाला करायचं आहे. जोपर्यंत सुहास पवार मैदानाच्या आतमध्ये नाही, या मागचं चित्र कसंही असेल, कधी कुठे बदलेल त्याचा काही नेमच नाहीये. कारण की पहा ना, म्हणजे जसं धीरज भोईर बॉलिंगला अटॅकिंग बॅटिंग करायचीच नाही हे दाखवलं गेलंय. फक्त दिशा द्यायची, जो वेग आहे त्या वेगाचा फायदा उचलायचा आणि त्याच अनुषंगाने खेळला गेलेला या आधीचा फटका होता. जसा बॉल बाहेर आला त्याला फक्त आणि फक्त दिशा दिली. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डिंग चांगली झाली म्हणून एकच धाव मिळते. त्या एकच्या सह्याने टीमची धावसंख्या 21. 21 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ. ओ या वेळेला खुलातला बॉल. धीरज आणि धीरजची बॉलिंग. काय खेळतोय धीरज आज मात्र. आपण जर पाहिलं ना, धीरज एक शांत खेळाडू आहे. कारण की तो बॅटिंगला जरी आला तरी मात्र आपण जर पाहिलं तर सुरुवात तो मोठ्या फटक्याने करतच नाही. तो शेवटपर्यंत उभा राहतो, शेवटच्या गोलंदाजांची वाट पाहतो आणि वाट सुद्धा लावताना आपण पाहिले. पण शेवटच्या क्षणी थोडे असफल राहिले होते बॅटिंग करताना, पण 2 षटकार ते उत्तुंग राहिले. लगातारचे 3 आले होते. 3 षटकार ते पाहण्याजोगे आपण पाहिले. पण तदनंतर गोलंदाजाचा सुद्धा कमबॅक पाहिला आणि आता बॉलिंगसाठी आल्यानंतर मात्र समोरच्या टीमला पूर्ण चारी मुंड्याचित करून टाकले. प्रत्येक बॅटरला प्रश्नचिन्ह उभा केलाय समोर की आता फटका खेळायचा तरी कुठे आणि कशा पद्धतीचा. कारण की बॉलिंग तेवढी दर्जेदार होतीये. ओ बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. स्थिती मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहा, मी लक्ष वेधेन, यदा कदाचित मला वाटतं टॅगी वॉरियर्स नडगावचे समर्थक आपण तिकडे आहात. बॉल रिलीज करताना आपण जो काही आवाज करता तो आवाज करू नका विनंती करेन. जे काही आपल्याला आनंद साजरा करायचा आहे तो आपण बॉल पडल्यानंतर करू शकता. पुढचा बॉल. ओ मोठा फटका. सुहास पवार संयमाचे बांधच तोडणारा मोठा आणि लांब पल्ल्याचा षटकार.
स्क्रीन आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका खेळला पहा. वेट अँड वॉचची पॉलिसी म्हणजे शेवटपर्यंत वाट पाहिली जाते. शेवटपर्यंत आपण जर पाहिलं तर सिंगलनं पुढे जायचं. एकाच खराब बॉल 6 बॉलमध्ये पडणार आणि त्या एका खराब बॉलची वाट पाहिली गेली आणि त्याची वाट लावली सुद्धा सुहास पवारनं. 6 धावा आल्या षटकाराच्या साह्याने. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 28 धावा. 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. पवारची पावर मैदानावरती अगदी वेगळीच एनर्जी पाहायला मिळते. जिकडे इथून पुढे येणारे चेंडू असणार आहेत ते म्हणजे 14 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. धीरज भोईर पुढचा बॉल. ओ अतिवेगाचा बॉल होता. फक्त दिशा द्यायची होती. बॅटच्या टोला लागला. शॉर्ट पॉइंटला बॉल स्टिअर झाला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर बघता अजून एक धाव मात्र स्कोर कार्डवरती मैदाना पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना आपण पाहतोय तब्बल 29 धावा धावफलकावरती. 29 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहा या मॅचचा जो विश्वास किंवा ही पूर्णतः मॅच आपल्या खांद्यावरती शांतपणे अगदी पेलवत असताना खेळाडू आपण पाहतो सुहास पवार. म्हणजे प्रत्येक बॉलवरती सिंगल घ्यायची याच अनुषंगानं त्याने धावा घेतल्या. पण जसा खराब बॉल आला त्याच्यावरती षटकार सुद्धा खेचला. हे महत्त्वाचं आहे. आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर आपल्या ग्रामीण क्रिकेट आपले जे काही गावचे खेळाडू आहेत त्यांना शिकण्यासाठी बरंच काही आहे सुहास पवार यांच्याकडे. पुन्हा एकदा धीरज भोईर समोर विलास. परफेक्ट यॉर्कर. पहा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर विलास यांना सुद्धा जाणीव आहे की जर सुहास पवार सिंगलवरती जास्तीचा भर देतात तर आपल्यालाही त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. कारण की एकाच दुसरा मोठा फटका तिकडे येताना पाहायला मिळाला. अजून एक धाव स्कोर कार्डवरती एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 30 धावा. म्हणजे 10च्या सरासरीनं धावा बनल्या जात आहेत आणि 10च्या सरासरीनं धावा बनल्या तर या मॅचचं चित्र थोडं वेगळं असेल. येणारे चेंडू पाहायला मिळणार ते म्हणजे 12 आणि 12 बॉलमध्ये अपेक्षित धावा आहेत त्या 13. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये. येस 12 बॉल आणि 13 धावांची गरज असताना आपण पाहतो गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळतात. ते म्हणजे बाळू आपण पाहतो. प्रेक्षक वर्ग दाखवले जात आहेत. अगदी पाहण्यासाठी जागा नाहीये तर ॲम्ब्युलन्स वरती तिकडे बसलेत आणि प्रेक्षक वर्ग मात्र मॅचचा आनंद घेतात. तर हे क्षणचित्र सुद्धा आपण पाहिलं तर वंडर स्पोर्ट्स इंडियावरती दाखवले गेलेत. चर्चेचा विषय राहील. यदा कदाचित याची रील सुद्धा होईल. कारण की आपण जर पाहिलं ना तर हे क्रिकेट वेडे आहेत. क्रिकेटचे चाहते. जागा मिळेल तिथे आम्ही बसणार पण मॅचचा आनंद घेणार. आणि निश्चितपणे अगदी आपण जर पाहिलं तर समोर तिकडे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल पहिलाच फुल टॉस होता. अगदी बराचसा वरती बॉल येताना पाहायला मिळाला आणि तिथे धाव घेण्याचा मानस धाडस मैदानाच्या आतमध्ये झाल्या. पाहता एक धाव मात्र स्कोर कार्डवरती मिळताना बघायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 31 धावा. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या संपूर्णतः मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू 12 धावांची गरज. सिंगल डबलने या मॅचला जिंकलं जाऊ शकते याची जाणीव सुहास पवार यांना आहे. पण बाळू कशा पद्धतीची गोलंदाजी करणार. एक युवा गोलंदाज आहेत. युवा गोलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर टॅगी वॉरियर्स नडगाव संघासाठी खेळताना पाहायला मिळतील. महत्वाच्या क्षणी बॉलिंग करायची. चांगली बॉलिंग करावी लागेल. समोर सुहास पवार. चांगला बॉल. सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. फटका मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर अलगद खेळला गेलाय आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहता अजून एक डॉट बॉल येईल. दबाव कायम ठेवायचा आहे. 10 बॉल आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळलाय. लांबी कितपत आहे पाहावं लागेल. लांबी उंची इकडे मात्र निश्चितपणे आपण पाहतोय 6 धावा. षटकार. धावा आल्या.
9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय. फटका हवेत आणि झेल मात्र तिकडे सुटला गेलाय. यस, रिव्ह्यूची मागणी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. वेस्ट साईडचा नो बॉल आहे का चेक केला जाईल. बॉल कमरेच्या वरती आलाय का हे आपण पाहणार आहोत. आणि तिकडे मात्र यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. योग्य बॉल. आठ चेंडू आणि 5 धावांची गरज. 8 चेंडू 5 धावांची गरज. यावेळीचा स्ट्रोक मात्र आडवा बाटने खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेला बॉल मात्र तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळालाय. अजून 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती तिकडे आपण पाहिलं तर प्रस्थान होताना पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. सात चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईकला सुहास पवार. बाळू समोर बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस आणि तिकडे मॅच फिनिश. सामना मात्र आपण जर पाहिलं तर संपला. सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये टीम वैष्णवी 11 बिरवाडी संघ इकडे मात्र विजय होताना पाहायला मिळेल. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पुढची मॅच यामीन 11 माणगाव त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळेल. ती म्हणजे या मॅचचा प्लेअर होता. मॅच नो डाऊट ज्यानं अप्रतिम दर्जाचा खेळ केला तो खेळाडू आपण जर पाहिलं तर सुहास पवार ठरतो या मॅचचा प्लेअर होता. मॅच या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी योगेशराव पवार, योगेशराव मोरे आणि